पुण्यात मनसेचा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। राज ठाकरे जेव्हा उमेदवारी जाहीर करतील तेव्हाच तो उमेदवार फायनल असेल, किंवा जो उमेदवार जाहीर करतील तोच उमेदवार फायनल असेल, असं साईनाथ बाबर यांचं म्हणणं आहे। वसंत मोरे यांचं काम सोशल मीडियावर आहे, मात्र आम्ही ग्राउंडवर काम करतो असं म्हणत वसंत मोरेंना बाबर यांनी टोला लगावलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात साईनाथ बाबर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं। शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सुद्धा पुणे लोकसभा लढण्यावरती दावा ठोकलेला आहे। स्वतः साईनाथ बाबर आपल्यासोबत आहेत। तुम्ही याआधी सुद्धा म्हटलेला होता की पुणे लोकसभा निवडणूक जर राजसाहेबांनी संधी दिली तर तुम्ही लढणार। आता काय तुमची तयारी आहे, कुठपर्यंत तयारी चालू आहे? कारण की 2 दिवसापूर्वी तुमच्या इथे जो कार्यक्रम झाला त्यावेळेस शर्मिला वहिनी सुद्धा असं म्हटलं की जर तुम्ही दिल्लीत गेला तर दुधात साखर पडल्यासारखं होईल। तयारी चालू झाली तुमची? पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये गेले जवळपास 8 महिने आमची संपूर्ण तयारी सुरू आहे। लोकसभेच्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे। प्रत्येक विभागात जाऊन त्या ठिकाणच्या शाखांना भेटी देणं असतील, शाखांनी बैठका असतील, त्या ठिकाणचे राजदूत नेमणुका असतील, त्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने आमचं लक्ष आहे आणि संघटना कशा पद्धतीने मोठी होईल त्या दृष्टिकोनाने प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचतोय आणि संघटना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे मला वाटतं की पुण्यामध्ये मनसेचा खासदार होईल एवढी तयारी आमची सुरू आहे। पण तुमचा जो काही कार्यक्रम त्या दिवशी झाला त्याच रात्री तुमचे मित्र असलेले आणि ते सुद्धा इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी, त्यांनी एक स्टेटस ठेवलेलं होतं। ते स्टेटस तुम्ही सुद्धा पाहिलं असेल। एक प्रकारे इशारा त्यांनी तुम्हाला दिलेला आहे। म्हणजे आमचे मित्र वसंतात्यांनी जे स्टेटस ठेवलं तर ते कोणासाठी ठेवलं ते मला सांगता येणार नाही। खरं तर आम्ही दोघंजण म्हणजे वसंताते मोरे असतील, मी असतील, आमचे नेते बाबू अगसकर असतील, सरचिटणीस गणेशप्पा सातपुते असतील, किशोर शिंदे असतील, हे सर्वजण पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळं भविष्यामध्ये पुणे लोकसभेमध्ये आत्ता जरी चुरस दिसली असती, पण ज्यावेळेस अधिकृत माननीय राजसाहेब ठाकरे उमेदवार जाहीर करतील त्यानंतर नक्कीच मला वाटतं की पुण्याचा खासदार मनसेचा झाल्याशिवाय राहणार नाही। पण ते सातत्याने सोशल मीडियातून हे दाखवून देतात की त्यांनाच उमेदवारी मिळणार आणि तेच पुण्याचे खासदार होणार। परवाही त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की पुण्याची पसंत वसंत मोरे, असं मोरे वसंत अशा पद्धतीचं स्टेटस लिहिलेलं होतं। नाही, स्टेटस काही लिहिलं तरी बघा, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे आणि ते अधिकृत ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करतील त्यानंतर उमेदवार हा फायनल ठरला होतो। आज कोणी जर किती म्हणलं की मी फायनल आहे, पण हा पक्ष शेवटी साहेबांनी जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत मला वाटतं की अशा पद्धतीचं बोलणं चुकीचं ठरेल। आम्ही आज इच्छुक आहोत, प्रत्येकजण काम करतोय, प्रत्येकाला वाटतं मला मिळेल, पण अधिकृत जाहीर झाल्याच्या नंतरच त्यावर पुढची निवडणूक होईल। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।